सकाळची माझी मॉर्निंगची सुरुवात तर खूप छान झाली. बाहेरचं वातावरण तर खूप छान होतं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. शार्वीला जायचं होतं स्कूलला. पटकन तिचा टिफिन वगैरे केला आणि तिला रेडी केलं. तिची काय व्हॅन आली नव्हती तोपर्यंत छानपैकी फोटो वगैरे काढले. त्यानंतर तर ती गेली स्कूलमध्ये. पण आज शार्वीच्या पप्पांनी ऑफिसला सुट्टी घेतली होती. त्यांची तब्येत काही थोडीशी बरी नव्हती. मग काय, आज सर्व घरातलं वातावरण निवांत होतं आणि कंटाळवाणं होतं. थोड्याशा गप्पा गोष्टी पण चालू होत्या. एक कधी वाजला कळालंच नाही. शार्वी पण यायचा टायमिंग झाला. पटकन मी इकडे गरमागरम पोळ्या लाटायला घेतल्या. पोळ्या पण लाटून घेतल्या, पण तिला काय द्यायचं जेवायला मोठा प्रश्नच होता. पटकन मी इकडे गिलकं किसून घेतलं आणि छानपैकी गरमागरम थालीपीठ बनवलं. आम्ही छानपैकी जेवण वगैरे केलं आणि मग मी पटकन आवरून घेतलं. दुपारचे सर्व कामं आवरले आणि इकडे शार्वीचे पप्पा घरी होते. मग काय, तिला आज कोणतंही खेळायला होतं. मग इकडे तिची मस्ती चालू होती. दुपारचा तर टायमिंग असाच गेला. पण अचानक ती म्हणाली, मम्मा माझ्या पायाला खाज सुटते. पाहिलं तर तिच्या पायाला बारीक पुरळ आल्या होत्या. काय माहिती कसं काय अचानक आले. मग तिच्या पप्पांनी संध्याकाळी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली. संध्याकाळी जायचं होतं डॉक्टरांकडे. पण काय, मिस्टर म्हणाले तुझं पॅन कार्ड वरचं पण नाव चेंज करायचंय, तर एका कामात दुसरं पण काम करून घेऊया. संध्याकाळी निघालो आम्ही डॉक्टरांकडे. शार्वीचं तर अगोदरच चालू होतं, मम्मा आम्हाला मॉलमध्येच जायचंय. बाहेर जायचं असेल काही कामानिमित्त तर तिचं अगोदरच असतं की मी मॉलमध्ये जाणार किंवा पार्कमध्ये जाणार. असो, हे तर सर्व मुलांचंच असतं. एखादी गोष्ट पाहिली तर त्यांच्या डोक्यात तीच असते. गाडीमध्ये तिचं केव्हापासून तेच चालू होतं की मी मॉलमध्येच जाणार, मला मॉलमध्येच जायचं. इकडे आम्ही डॉक्टरांकडे पण येऊन पोहोचलो. मग काय, आमचा तर अजून काही नंबर आला नव्हता. म्हणून तिथे दुसरे पण लहान मुलं होते. तिकडे शार्वी त्यांच्यासोबत खेळत होती. डॉक्टरांकडे दाखवून वगैरे झालं. डॉक्टर तर म्हणाले हे तर काय व्हायरल इन्फेक्शन आहे, तिला तर अजून 2-3 दिवस स्कूलमध्ये पाठवू नका. तसं पण एकच दिवस जायचं होतं फ्रायडेला. मग काय, सुट्टी घेतली आणि मग डायरेक्ट मंडेलाच जाणार होती ती स्कूलमध्ये. शार्वीचं डॉक्टरांकडचं काम झालं. मग मी पॅन कार्डवरचं काम करायला गेलो. पण काय, ऑनलाईन तर दाखवलं होतं त्यांनी 7:30 पर्यंत ऑफिस ओपन राहणार, पण त्याने खूप लवकरच ऑफिस बंद करून दिलं. मग काय, ते तर काम झालंच नाही. तसंच परत घरी आलो. घरी आल्यावर तर काय, माझा अजून तर स्वयंपाक पण बाकी होता. चला, आमचा दिवस तर आज असाच गेला. अजून तर मला स्वयंपाक पण करायचा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.